साठी आणि रनआउटसाठी रिव्ह्यू आहे दोन्ही संघांना. चला आपण मॅचला सुरुवात करूया, कारण की आधीच आपल्याला उशीर झालेला आहे. जाऊया आपण मॅचकडे. शोधो गुड गेम, शोधो क्वालिटी क्रिकेट, एक दर्जेदार मॅच आपल्याला पाहायला भेटेल. पहिलाच बॉल मोरेश्वर सुतार यांना आपण पाहू शकताय. बॅटिंग करत असताना नॉन स्ट्राईकिंगला बॅटर आपल्याला पाहायला भेटत आहेत. आणि गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज सज्ज झालेत. नीरज पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. राऊंड विकेटने जात आहेत. हो, इथे मात्र हा बॉल पंचांचा इशारा नो बॉलचा आपल्याला पाहायला भेटत. धावबाची नवी संधी आलेली आहे आणि फलंदाज इथे मात्र रनआउटच्या स्वरूपामध्ये बाद. काय जबरदस्त सॉन्ग आपल्याला पाहायला भेटले. डीजे सोन्या आज धमाका पाहायला भेटेल सुपर संडे मध्ये. म्हणतात ना मित्रांनो की आयुष्यभर आपण गाढवासारखं काम करतोय. 2-4 दिवस देखील एन्जॉय करणं फार गरजेचं आहे. आणि हे 2-4 दिवस एन्जॉय करण्यासाठी आपण पाहतोय या जय हनुमान क्रीडांगणावरती आईगाव देवी स्पोर्ट ओझरली आयोजित आईगाव देवी चषक 2026चा हा थरार अगदी शेवटचा दिवस. आणि मॅच नंबर आपण पाहू शकता. या 5व्या क्रमांकाची मॅच जरूर आहे, परंतु काही संघ उपस्थित नव्हते. ऑन साईडला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न फलंदाज आलेले आहेत. अक्षय कोळे, मोरेश्वर सुतार जिथे मात्र बाद झाले. परंतु नांदकर टीम आपण पाहिलं तर मागील वर्षामध्ये दमदार फॉर्ममध्ये होती. गोरसई टीमला देखील या संघानं पराभूत केलेला आहे. छटपटा नाही तो अटपट असंही हे समीकरण आहे. सरळ बॅटला धावा येत नाहीयेत, म्हणून इथे समीकरण बदलवण्याचा प्रयत्न बॅटरच्या वतीनं. तर आपण पाहिलं असेल ह्या मैदाना व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. या मैदानावरती 3रं पारितोषिक पटकावलं होतं मागील वर्षामध्ये OV11 जय पारदेव गोवे या संघानं. आणि पुनश्च त्यांना देखील आता मात्र ट्रॉफी जिंकायची आहे. या वेळेला या वर्षी त्यांना ट्रॉफी जिंकायची आहे. नोर फुलटॉस बॉल तिकडे आपल्याला पाहायला भेटला. चेंडू डीप वरून चाललेला आहे. क्षेत्ररक्षक पाठलाग करतायत आणि चेंडू 4 धावांसाठी हा संजीवनीबाई चौकार पाहायला भेटतोय. आंजरोळी संघाचे खेळाडू जे बाउंड्री लाईनच्या आतमध्ये आहेत, आपण मागे बसायचे. थँक्यू सो मच. आणि पट्टी देखील सोडायची, बाउंड्री लाईनची पट्टी पकडून ठेवलेली आहे तिथे. थँक्यू सो मच. हो हो, काय बॉल आहे, चॉप करायचा होता, चॉप करायचा होता तिथे. अक्षय कोळीला आपण अनिकेत यांना आपण पाहू शकताय. डावखुऱ्या हाताचा बॅटर आहे.
त्याच्या सोबतीला बॅटर आपण पाहिलं तर अक्षय कोळी आणि अनिकेत ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. 4 ओव्हरची मॅच आहे. पहिलं षटक जर आपण पाहिलं तर नीरज हाताळत असताना पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर धावा इथे मात्र जमलेल्या आहेत 6. हो, इथे मात्र फटका आपण पाहिला 30 सर्कलच्या बाहेर गेलेला आहे. जरूर मधुर ध्वनी येणं फार गरजेचं आहे. तुमच्या बॅटवरती चेंडू येणं फार गरजेचं आहे. तरच तुम्ही चांगल्या धावा ज्या मात्र जमवू शकाल. परंतु सध्या तरी या षटकाचा विचार केला तर नीरजनं चांगलं षटक हाताळले. या षटकामध्ये त्यानं एक गडी बाद केले. 7 धावा पाहायला भेटल्या. रनआउटच्या स्वरूपामध्ये इथे मात्र मोरेश्वर सुतार यांना परतावं लागलं. परंतु मोरेश्वर सुतार यांची जर आपण बॅटिंग पाहिली, जर ते खेळपट्टीवरती स्थिरावले तर नक्कीच धावांचा पाऊस पाडत असतात. परंतु नशीब त्यांच्या पाठीशी नव्हतं या मॅचमध्ये. त्यांना मात्र डगावच्या आसऱ्याला परतावं लागलं. आणि आता अनिकेत आणि अक्षय कोळी या दोघांवरती जबाबदारी असेल. दुसरं षटक घेऊन येते गोलंदाजी मार्कवरती विवेक पाटील गोलंदाजी मार्कवरती आहेत. वेगवान गोलंदाज आहेत. आज रुपेश परटुले देखील जॉईन झालेले आहेत. या आपलं वेलकम. आणि नक्कीच दैनंदिन जीवनामध्ये आपलं कामधंदा देखील सांभाळणं फार गरजेचं आहे. चर्चा होत होती ना प्रमोद सर, आपण म्हटलं की आपण सारखं गाढवासारखं काम करतो आणि 4 दिवस जर आपण या खेळासाठी दिलं तर नक्कीच आपलं नाव देखील चांगल्या स्तरावरती जाऊ शकतं. आमचा सम्यक जाधव देखील प्रयत्न करतोय आणि त्याच्या पाठीशी देखील आमचा आशीर्वाद असेल. तो देखील चांगलं खेळ करेल येणाऱ्या काळामध्ये. जाऊया मॅचकडे आपण. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज विवेक राऊंड विकेटनं जाईल. समोर आहे अनिकेत. गोलंदाजी आपण पाहिली तर लूज न सुरुवात झाली. पहिला बॉल वाईट पाहायला भेटतोय. धावसंख्येत भर होईल. धावसंख्या 8 या आकड्यावरती. कोण कोणाची लावेल वाट या मॅचमध्ये आपल्याला पाहायला भेटेल. एका बाजूला आपण पाहिलं तर मागील वर्षातील 3ऱ्या क्रमांकाचा मानकरी संघ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहिलं तर की ज्यांनी क्रिकेटमधील अनेक उन्हाळे पावसाळे पाहिलेल्या दरम्यान गोवे टीम देखील दमदार आहे. मॅचमध्ये मजा येईल. इथे मात्र आपण पाहू शकता स्क्वेअर लेगला चेंडूला वळालंय. खूपच फाईन खेळले. चेंडू चालला 4 धावांसाठी. दर्जेदार चौकार. तर इथे आपण पाहिले तर गोवे संघासाठी पारितोषिक आलेलं आहे. किरण विनोद ठाकरे यांच्या वतीनं विकेट हॅट्रिकसाठी पारितोषिक आलेलं आहे. रिव्हर्सचा ॲडम करायचा होता. चेंडू आणि बॅटचा संपर्क नाहीये. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला भेटली विवेकच्या वतीनं. आजचा शेवटचा दिवस आहे मित्रांनो. आपण पाहू शकता जय हनुमान स्टँड सज्ज आहे. आईगावदेवी स्टँड देखील तिथे काही खेळाडू आहेत मॅचचा आनंद घेत आहेत. स्लॉटमध्ये आहे. क्षेत्ररक्षक नाहीये डीपमध्ये. तिकडे चेंडू जाईल. पाहावं लागेल. चेंडू जाईल 4 धावांसाठी. दर्जेदार हा चौकार पाहायला भेटतोय. जबरदस्त किरीस का गाणं. उदित नारायणपेक्षा टॉप लेवलला गायक दिसतोय. सर्व काही व्हायरल होत असतं यूट्यूबवरती. आपण पाहू शकता अनेक यूट्यूबच्या माध्यमातून चांगले कलाकार देखील आपण पाहतोय. ओ स्लॉटमध्ये देखील बॉल आपल्याला पाहायला भेटा. आता क्षेत्ररक्षण तिकीट ठेवलेलं आहे. चूक होणार नाहीये. फलंदाज बाद.
मास्टर DJ सोन्या. दरम्यान विकेटची प्राप्ती इथे मात्र विवेकला झालेली आहे. या षटकामध्ये विवेकनं चांगली गोलंदाजी केली, एक गडी बाद केलाय. धावांचा पण विचार केला तर 9 धावा खर्च केलेल्या आहेत. कॅल्क्युलेटेड क्रिकेट सध्या तरी मैदानाच्या आतमध्ये आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा परिवर्तन आहे. इकडे जर आपण पाहिलं तर थोडं बॅकवर्ड पॉईंटला 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये क्षेत्ररक्षण ठेवलेलं आहे. ऑन साईडला मिड विकेट आहे. वाईडिश लॉंग ऑन आणि लॉंग ऑन ठेवलेला आहे. इथे मात्र फटका खेचण्याचा प्रयत्न, चेंडू आणि बॅटचा इथे संपर्क नाहीये. व्हाईट बॉल आपल्याला पाहायला भेटतो. पंचांचा इशारा. व्हाईट +1 अशा 2 धावा स्कोर कार्डवरती जोडल्या जातील. धावांसाठी संघर्ष आणि धावपळ या दोन्ही संघाच्या वतीनं आपल्याला पाहायला भेटेल, कारण दोन्ही संघामध्ये क्षमता आहे, क्वालिटी आहे या मॅचमध्ये. जय हनुमान क्रीडांगण ओझरली से मैदान, नीम का पेड़ किसी चंदन के पेड़ से कम नहीं है और जय हनुमान क्रीडांगण ओझरली का यह मैदान ईडन गार्डन से भी कम नहीं है. आणि मॅच देखील जबरदस्त आहे. स्लॉट मध्ये पाठवलाय चेंडूला पुढच्या प्लॉट मध्ये. दर्जेदार षटकार. भिनार संघ देखील आलेला या आपलं हार्दिक स्वागत, वेलकम. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 24 धावा. आता खाली राहिला बॉल. आता बॉल खाली आहे त्या ठिकाणी. चांगला चेंडू या ठिकाणी हाताळत असताना धावसंख्या जर आपण पाहिली तर 2 गडी बाद 24 धावा. 2 षटकाची समाप्ती देखील झालेली आहे. बघा, पाण्याची तुम्ही मागणी करू शकता. ड्रिंक्स ब्रेक हवं असेल तर कोणत्याही क्षणी तुम्ही पाणी मागू शकता, कारण की पाण्याची गरज आहे. आणि सध्या तरी आता हिवाळाचा काळ थोडा पुढे सरकत चाललेला आहे. पहिल्या षटकात आपण पाहिलं तर गोलंदाज नीरजनं 7 खर्च केल्या आणि या षटकामध्ये 17 धावा खर्च केल्या गोलंदाज विवेकनं. आता थोडा चर्चा करण्याचा विषय जो मात्र नक्कीच आपल्याला पाहायला भेटला. OV11 जय पारदेव गोवे संघाच्या वतीनं चर्चा करणं फार गरजेचं आहे. परंतु विनंती करेन की जास्ती मात्र तुम्ही टीम मीटिंग करू नका, कारण की आपल्याला अधिक वेळ झालेल्या आजच्या दिवसामध्ये काही संघ जे मात्र उपस्थित राहिले नाहीत. सो त्या अनुषंगाने ही तुमची आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील शेवटची मॅच आहे. अजून एक मॅच पहिल्या फेरीतील होणं बाकी आहे. सो आपण देखील उशीर करू नका, विनंती असेल. तिसऱ्या षटकासाठी गोलंदाज देवेन गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. देवेन गोलंदाजी मार्कवरती आलेले आहेत. आपण पाहू शकता बॅटर स्ट्राईकला राज आणि नॉन स्ट्राईक एंडला अक्षय कोडी. आता या दोघांवरती जबाबदारी असेल, परंतु अक्षय कोडीनं त्याच्या बॅटवरती बॉल येत आहेत. फटका फसलाय, फटका फसलेला आहे. कुठल्या प्रकारे धाव इथे मात्र मिळणार नाहीये. डॉट बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. बॅटच्या आतली कडा लागली त्या ठिकाणी. यष्ट्यांवरती चेंडू आला नाही, नाहीतर समीकरण थोडंसं अजून वेगळं झालं असतं. दबाव आला असता या ठिकाणी. इथे मात्र फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक आहे वाईडिश लॉंग ऑन. पुढे इथे मात्र येऊ शकले नाही. एका टप्प्याने चेंडू कलेक्ट केलाय. एकच धाव मिळेल. धावसंख्या 25 या आकड्यावरती पोहोचली आहे. देवेंचं हे षटक नक्की चांगलं टाकण्याचा देवेन प्रयत्न करेल, कारण की जर आपण पाहिलं तर धावांचा विचार कर 25 धावा धाव फलकावरती आहेत. अजूनही या षटकातील 4 चेंडू मात्र शिल्लक आहेत. परंतु 25 धावा जर धाव फलकावरती म्हटलं तर चांगला बॉल आपल्याला पाहायला भेटतो. अराउंड द कार्पेट फटका एक्झिक्यूट केलेला आहे. डीपमध्ये प्रोटेक्शन ठेवलेलं आहे. लॉग ऑन वाईडिश लॉंग ऑन आणि मिड विकेट ठेवलेला आहे. सो त्या अनुषंगाने लेन जी आहे ती पावलांवरती टाकण्याचा प्रयत्न आहे, पुढे टाकण्याचा प्रयत्न आहे. जो देवेन या ठिकाणी चांगली गोलंदाजी करत आहे आपल्या संघासाठी. आतापर्यंत 2 खर्च केल्यात आणि धावसंख्या धावफलकावरती 26. इथे मात्र आपण पाहू शकता पॅक ऑफ द लेन आणि त्या लेन्थला पाठवले चेंडू सीमारेषा पार. फटक्यात आहे.
ओ पुन्हा एकदा बॅक टू बॅक दुसरा घणाघाती प्रहार. भीम टोला वज्र टोला दर्जेदार षटकार. त्यानंतर बॅटर अंकित देखील ढगाऊटच्या असलेला, परंतु पाहू शकता आपण बॅटर राज काय कमालीची बॅटिंग करतोय. फटका फसलेला आहे. विकेंड एरिया आहे तिथे. चेंडू मात्र आपण पाहिलं तर हाताला जोपर्यंत मिळेल तोपर्यंत 2 धावा पाहायला भेटल्या. 2 धावेनी धावसंख्या धावपलकावरती 46 या आकड्यावरती आपण पाहू शकताय. 40 धावा धावपलकावरती 3 षटकांचा खेळ इथे देखील समाप्त झालेला आहे. धावसंख्या चांगली आहे. दिग्गज खेळाडू जरी डगाऊटच्या आसऱ्याला पोहोचलेला आहे तर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकताय आहे गावदेवी नानकर टीम 3 षटकाच्या समाप्तीनंतर 40 धावा आपण पाहू शकताय. पुढील मॅच करिता बादशाह 11 निंबवली आणि त्यांच्या अगेन्स्ट श्री गणेश भिनार दोन्ही टीमच्या कर्णधारांनी या इनिंग नंतर टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहा. टॉस करण्याकरिता पुढील मॅच आपल्याला पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अमोल गोलंदाजी मार्कवरती सज्ज झालेले आहेत. अमोल देखील वेगवान गोलंदाज आहे. टेनिस क्रिकेटमध्ये आपल्याला सातत्यानं वेगवान गोलंदाज पाहायला भेटतात. परंतु कल्याण ग्रामीण आणि गोलंदाज देखील तितकाच जबरदस्त बॅटर देखील आहे अमोल. धावसंख्या धावपलकावरती 40 आणि अमोलने 3 चेंडूमध्ये 3 षटकार देखील ठोकले होते रिव्हर्स आयटम करून. स्लॉटमध्ये चेंडू सीमा पार षटकार. स्लॉटमध्ये बॉल होता आणि अक्षय कोडीला तुम्ही जर अशा प्रकारचा बॉल द्याल तर अक्षय कोडी लहान मुलासारखा लॉलीपॉप सारखा नक्कीच तुटून पडेल. आता लेन खेचली. आता बॉल चांगला आहे. ही लेन टाकणं फार गरजेचं आहे. गुड लेन स्पॉट आणि तुम्ही जर अँगल बनवाल तर फलंदाज कोणताही असो त्याला अडचण नक्कीच होईल. इथे देखील आपण पाहिलं अक्षय कोडी यांना देखील अडचण झाली. कमबॅक करणं फार गरजेचं आहे. या षटकामध्ये मी तर म्हणेन काहीशा कमी धावा देणं फार गरजेचं आहे. नाहीतर नानकर संघाकडे देखील चांगले दमदार गोलंदाज देखील आहेत. ओ इथे मात्र आपण पाहू शकता या लोअर फुलटॉस बॉल पॅटवर घेतला. चेंडू फेकून दिला सीमा रेषा पार. गगनभेदी गगनचुंबी बिग 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 षटकार. मला असं वाटलं की त्या ठिकाणी अक्षय गोळेला वाटलं की चेंडू फेरणार असेल. त्या अगोदरच बैठक मारून चेंडूला सीमा पार पाठवलं. धावसंख्या धावपलकावरती 52 या आकड्यावरती. इथे मात्र 30 सरकारच्या आतमध्ये 2 गाड्या एका रोळावर. झाला ऍक्सिडेंट. फलंदाज बाद. थँक्यू सो मच. न्यू बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये प्रथम आलेले आहेत. धावा चांगले आहेत आणि आपण जर पाहिलं तर कुठल्या प्रकारचं प्रेशर नाही आहे. आपण पाहिलं तर मैदानाच्या आतमध्ये आहे गावदेवी नानकर संघ आणि आहे गावदेवी नानकर संघानं टॉस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आणि तो फलदायी होत आहे.
आणि चर्चा देखील होती ती. मोरेश्वर स्वतःवर देखील होते ज्यावेळेला टॉस त्याने जिंकला आणि म्हटलं की क्षेत्ररक्षण नाही आम्ही बॅटिंग करणार. इथे मात्र फटका हवेमध्ये आहे. क्षेत्ररक्षक लॉंगॉनचे येत आहेत. अजून एक झटका, फलंदाज बाद. तर या षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक आहे आणि ती विकेट ट्रिक आपल्याला पाहायला रनआउटच्या स्वरूपामध्ये फलंदाज बाद झाला होता आपण जर पाहिलं तर. परंतु ही मात्र संघाची विकेट ट्रिक असू शकेल. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा व्यवस्थित संपर्क नाही. एक धाव कंप्लीट, दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी आणि पाहता पाहता 2 धावा इथे मात्र कंप्लीट झाल्या. तिसरीचा देखील माणूस आहे. ओहो, 3 धावा इथे या संघर्ष पूर्ण ठरतील का? येणारी वेळ, येणारा काळ इथे मात्र नक्कीच सांगून जाईल. कारण की म्हणतात ना मित्रांनो, फर्स्ट इम्प्रेशन इज लास्ट इम्प्रेशन. आणि ज्या पद्धतीने या धावा घेतलेल्या आहेत नक्कीच आत्मविश्वास नांदकर संघाचा असेल. अनेक संघांना आपण पाहतोय त्यांच्यामध्ये कॉन्फिडंट अजिबात नसतो. आज RCC राय संघामध्ये देखील तो कॉन्फिडंट नव्हता कारण की सकाळी 4 वाजता ते आले होते. सो त्या अनुषंगाने अजिबात कॉन्फिडंट लेवल, बॉडी लँग्वेज पूर्णपणे लो झाली होती. परंतु मैदानाच्या आतमध्ये आजचा दिवस कोण गाजवेल नक्कीच आपल्याला पाहायला भेटेल. इथे जर आपण पाहिलं तर पहिल्या इनिंगचा खेळ समाप्त झालेला आहे. जिंकण्याकरिता 56 धावांचं लक्ष आहे. आणि दरम्यान आपण करूया पुढील मॅचकरिता टॉससाठी आपण विनंती करतोय बादशाह 11 निंबोली संघाचे कर्णधार आणि श्री गणेश भिनार निंबोली संघाचे कर्णधार. आपण टॉस बॉक्समध्ये जॉईन व्हा. आपल्याकडे वेळ आहे तर आपण टॉस करणार आहोत आणि जशी मॅचला सुरुवात होईल या धावांच्या लक्षाचा पाठलाग केला जाईल की या धावा डिफेंड केल्या जातील, ऐकवतील आपल्याला विश्वास केणे. टॉस करूया दोन्ही संघादरम्यान. टॉस केला जाईल. दोन्ही संघाचे संघनायक उपस्थित आहेत. एका बाजूला भिनार संघ आणि त्यांच्या अगेन्स्ट बादशाह 11 निंबवली. या दोन दिग्गज संघादरम्यान आता मात्र आपण नाणेफेकी करतोय. नाणेफेकीचा कौल इथून मात्र केला जाईल. दोन्ही संघ देखील इथे सज्ज आहेत आणि दोन्ही संघादरम्यान आपण टॉस करतोय. दरम्यान रुपेशजी परटोले यांच्या शुभ हस्ते आपण टॉस करतोय दोन्ही संघादरम्यान. रुपेशजी पाटील आणि संजयजी पाटील साहेबांचं इथे मात्र आगमन झालंय. वेलकम, आपलं सर्वांचं मनपूर्वक सरसहार्दिक स्वागत असेल. निंबवली संघाने टॉस जिंकला, क्षेत्ररक्षण स्वीकारलं. 4 षटकांची मॅच आहे, या गोष्टीची आपण नोंद घ्या. मान्यवरांचं इथे
आगमन होतोय आमचे संजय दादा पाटील यांचं देखील आगमन होतोय. वेलकम. आपण मंचावरती येऊन स्थानाबंद व्हा. आपलं सहर्षार्थिक स्वागत असेल. चला मॅच ऑन करायचे, जिंकण्यासाठी धावा बनवायच्या आहेत. 56 धावेंची आवश्यकता असेल आणि सलामीची जोडी देखील मधाच्या आतमध्ये दाखल झाला. एका बाजूला टीम नानकर, त्यांच्या अगेन्स्ट गोवे संघाची लढत आपण पाहतोय. दोन्ही संघाचे संघनायक नक्कीच आपण पाहिलेत. तिथे निंबवली आणि भिनार असा टॉस झाला. निंबवली संघाने टॉस जिंकला. प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलंय, आमंत्रित केलंय फलंदाजीसाठी टीम भिनारला. फटाक्यांच्या आतिषबाजीमध्ये इथे मान्यवरांचं आगमन देखील होतंय. गणराजजी पाटील असतील आणि त्याचबरोबरीनं संजयजी पाटील साहेब असतील. सर्वांचं आम्ही मनपूर्वक सहर्षार्थिक स्वागत करतोय. सलामीची जोडी मधाच्या आतमध्ये आता दाखल झाली आहे आणि आता टीम नानकरला 56 धावा रोखायच्या. ओव्ही 11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवेला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला होता ओव्ही 11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवेने. थोडासा आयक्यू टेस्ट आमचा देखील लेवल जास्त आहे, कारण की सातत्याने समालोचन आणि त्याच्यानंतर मात्र कुठे कुठे जसा संघ येतो समोर मग ती मॅच देखील आम्हाला आठवते. चांगली बॅटिंग इथून मात्र करावी लागेल आणि चांगला खेळ देखील करावा लागेल. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा असतील मॅच ऑन करायच्या. आणि गोलंदाजी ट्रॅकवरती गोलंदाज अक्षय कोहलीवरती ही जबाबदारी आहे. अक्षय कोहलीला आपण पाहतोय. अक्षय कोहली आणि इथे पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न होता, परंतु तत्पूर्वी धाव मिळणार नाहीये. 56 धावा बनवायच्यात आणि त्या अनुषंगाने इथे मात्र गोलंदाजीची धुरा अक्षय कोहलीकडे. आज अक्षय थेटे नाही आहेत, परंतु अक्षय कोहली मधाच्या आतमध्ये आहे आणि सुमित आणि आकाश ही जोडी सलामीच्या मधाच्या आतमध्ये सज्ज आहे. जिंकण्यासाठी 56 बनवायच्यात आणि आता मात्र चांगला खेळ मधाच्या आतमध्ये पाहायला मिळेल. यात मात्र शंका नाही आहे. गोलंदाज तयार. गोलंदाजी ट्रॅकवरती सुमित च्या समोर आता मात्र गोलंदाज अक्षय कोहली. स्टेपआउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला. शॉट कव्हरला क्षेत्ररक्षक मिसफील्ड झाली आहे, परंतु बाकअप लगेचच मिळतोय आणि तत्पूर्वी एक शिकी सिंगल धाव फलकावरती जोडलीच आहे. एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू मधाच्या आतमध्ये. आई गावदेवी क्रिकेट संघ ओझरले आयोजित आई गावदेवी चषक 2026 हा थरार आपण पाहतोय. एका बाजूला आई गावदेवी स्टँड, दुसऱ्या बाजूला जय हनुमान स्टँड आणि निसर्गाच्या सानिध्यामध्ये निसर्गरम्य वातावरणामध्ये हे सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. बाजूलाच आपण पाहिलं तर समृद्धी महामार्ग विकासाच्या दृष्टिकोनातून महाराष्ट्राचा एकमेव आपण पाहिलं तर नक्कीच हा हायवे स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे अर्थात समृद्धी महामार्ग आपण पाहतोय. आणि बाजूने जाता मात्र नक्कीच बडोदा हायवे असेल आणि अनेक सारे उपक्रम आता मात्र ह्या विभागामध्ये देखील पाहायला मिळतात. विकासाच्या दृष्टिकोनातून कुठे कुठे आपली क्रीडांगणं देखील दूर होताना पाहतोय, परंतु हे सुंदर असं क्रीडांगण आपण पाहतोय. टायमर सेट असेल नानकर टीम ह्या गोष्टीची आपण नोंद घ्या, कारण की 15 मिनिटांचा वेळ तुम्हाला सुरुवातीच्या 3 षटकांसाठी असेल, कारण की आज वेळ वाचवणं गरजेचं आहे. अंतिम दिवस आहे, मेगा फिनालेचा दिवस आहे. इथे मात्र चांगली गोलंदाजी, क्या बात आहे, कमालीची गोलंदाजी करतोय. यष्टांच्या पाठीमागे मास्टर माइंड मुळीश्वर सुतार होते आणि तत्पूर्वी हा चेंडूवरती आपण पाहिली तर विकेट आली आहे. बॅटची लिडिंग एज घेतली आहे आणि पहिला विकेट मधाच्या आतमध्ये बाद असताना फलंदाज आकाश बॅक टू द पवेलियन.
पहिला षटकार. किरण विनोद ठाकरे रांजणोलीशी संवाद साधून त्यांच्याकडून गोवे टीमसाठी शुभेच्छा असतात आणि षटकार हॅट्रिकसाठी देखील 1000 रुपयाचं कॅश प्राइज त्यांच्या वतीनं दिलं जाईल, कारण की आता पहिला षटकार आला नीरजच्या पाठमधून. ओ स्विशिश करण्याचा प्रयत्न होता, प्रॉपर कनेक्ट झालं नाहीये. सरळ बॅटने जर इथे धाबा घेतल्या असत्या तर कदाचित जास्तीच्या धाबा आल्या देखील असत्या, परंतु एक चिकी सिंगल धावफलकावरती जोडली जाईल. धावसंख्या धावफलकावरती आता जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 8 या आकड्यावरती. आठ धाबा धावफलकावरती. ओ इथे मात्र मिस्टामिंग स्ट्रोक, आता डाऊन दी बोर्ड क्षेत्ररक्षक आणि कमालीचा झेल टिपलाय. अंतिम चेंडूवरती विकेट आली आहे. फलंदाज सुमित देखील बाद. सलामीची दोन्ही विकेट्स आता मात्र तंबूच्या अशाला पाहायला मिळतील, कारण की सुमित देखील बाद होतात आणि त्या अगोदर आपण पाहिलं तर आकाश देखील शून्यावरती बाद झाले. पहिल्या षटकाचा खेळ समाप्त झाला. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर 8 धावा आहेत. आता जिंकण्यासाठी उर्वरित 18 चेंडूंचा खेळ शिल्लक आहे आणि 18 मध्ये 48 धावेंची आवश्यकता असेल. फलंदाज इथून बाद झाले आणि किशोरचे वागे गुरवडीचे समाजसेवक आहेत. आपणास विनंती असेल आपण या मंचावरती आपलं या स्पर्धेच्या वतीनं मनपूर्वक सरशार्दिक स्वागत असेल. आता गोलंदाजी ट्रॅकवरती नवीन गोलंदाज दाखल झालाय. शुभम. यस, शुभम आता गोलंदाजी ट्रॅक वरती आलाय. शुभम आता गोलंदाजी ट्रॅक वरती जिंकण्यासाठी अजूनही धाबा बनवायच्या धावांशी तब्बल 48 धाबा बनवायच्यात. ओ पहिला चेंडू इथे मात्र थोडीशी लेन खेचली होती. शॉर्ट लेंथ चेंडू होता आणि तत्पूर्वी इथे पुल करण्याचा प्रयत्न झाला होता, परंतु एकच धाव मिळेल. आता चांगली गोलंदाजी टीम नानकरच्या वतीनं खेळली जाते. चांगला खेळ देखील पाहायला मिळतोय. पुढील मॅच आपण पाहणार आहोत निंबवली त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहिलं तर भिनार अशी लढत असेल. टॉस निंबवली संघाने जिंकलाय आणि आता तिथून मात्र त्यांनी स्वीकारलं क्षेत्ररक्षण आमंत्रित केले फलंदाजीसाठी टीम भिनारला. तो पुनश्च बिगिट करण्याचा प्रयत्न झालाय आणि तत्पूर्वी इथे मात्र धाव मिळणार नाहीये. धावसंख्या धावफलकावरती आता मात्र नक्कीच कॉन्स्टंट आहे. क्षेत्ररक्षक अगदी डीप एक्स्ट्रा कव्हरला येतात. एक तर कंप्लीट झाले, दुसरीचा प्रयत्न होतोय आणि पाहता पाहता 2 धावा कंप्लीट. विकेट केलाय. डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतोय आणि विकेट. आणखी एक फलंदाज बाद. शुभमशी गोलंदाजी दमदार होतोय आणि आता माघारी परततोय.
अमोलच्या खेळीचा अंत. अमोल बॅक टू द पविलियन. फलंदाज आता बाद होतोय. अमोल आता देवेन नवीन फलंदाज मधाच्या आतमध्ये दाखल झालाय आणि या षटकामध्ये शुभमने चांगली गोलंदाजी केली आहे. अवघ्या अजूनही या 2 चेंडू इथून मात्र शिल्लक आहेत या षटकातील. चांगला खेळ राहिला अशा दिवसामध्ये टीम नानकरचा देखील बरेचसे खेळाडू आज अनुपस्थित आहेत, परंतु संघाची जबाबदारी इथून मात्र सांभाळली जाते. हो, रायझिंग अँड सरप्रायझिंग वेगावरती स्वार झाला आणि हा चेंडू देखील आलाय डॉट. चांगली गोलंदाजी एकंदरीत राहिली आहे. दुसरं षटक प्रगतीपथावर आहे. धावसंख्या धावफलकावरती आपण पाहिली तर फक्त 11 धावा आहेत आणि आता मात्र चेंडू शिल्लक असतील 13 चेंडू आणि जिंकण्यासाठी आता 45 बनवायच्या. तो इथे मात्र क्षेत्ररक्षक होते मिड ऑफला, त्यांच्या डोक्याच्या वरून चेंडूला पाठवलाय लॉंग ऑफ बाउंड्री लाईनच्या बाहेर. दणदणीत खणखणीत चौकार. पाण्याची डिमांड केली आहे. आपण पाणी घेऊन जायचं. धावसंख्या आपण 15 पाहतोय. वेळ आपल्याकडे असेल आपण शुभ सन्मान करूयात. आमच्या मंचावरती आमचे संजयजी पाटील आहेत आणि त्यांचा आपण शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण करूयात. संजयजी पाटील साहेबांचा आपण शुभ सन्मान करतोय. संदेश कांबेरे यांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा शुभ सन्मान करूयात. संदेशजी कांबेरे यांच्या शुभ हस्ते हा सन्मान आपण करतोय. संजयजी पाटील आणि त्यांचा सन्मान आमच्या मुख्य मंचावरती केला जातोय. मुलाची उपस्थिती, मुलाचं सहकार्य त्यांचं देखील राहिलंय. धावसंख्या 15 आहे. जिंकण्यासाठी अजूनही आपण पाहिलं तर 41 बनवायच्यात. 12 चेंडू 41 बनवायच्यात. हा शुभ सन्मान आमच्या मंचावरती आपण करतोय संजयजी पाटील यांचा. संदेशजी खंबेरे यांच्या शुभ हस्ते मायेची, प्रेमाची, आपुलकीची शॉल, या स्पर्धेची गोराठवण, स्मृतिचिन्ह, मोमेंटो आणि त्याचबरोबर रंगीबेरंगी फुलांचा पुष्पगुच्छ देऊन त्यांना आपण सन्मानित करतोय. खूप साऱ्या शुभेच्छा असतील. आता 12 चेंडू आणि 12 मध्ये 41 धावांची आवश्यकता असेल. आशिष आता गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज होते तिसऱ्या षटकामध्ये. आशिष वरती ही जबाबदारी असेल. जबाबदारीने आता मात्र गोलंदाजी करावी लागेल, कारण की आता 12 चेंडू 41 धावा बनवायच्यात. 20.50 सरासरी इथून मात्र गाठायच्या. प्रति षटकामध्ये 20 ते 21 धावा येणं गरजेचं. ओ, लेंथ खेचली, त्याच्यावरती पुल केला मिस्टामिंग आणि तिथे क्षेत्ररक्षकाने चुकी केली आहे. अगदी शॉर्ट फाईनच्या क्षेत्ररक्षकाकडून चुकी झाली आणि येथे मात्र झेल सुटला. चाळीस अजूनही आता बनवायच्यात. 11 चेंडूंचा काही शिल्लक आहे. पुढील दोन्ही संघ आपण सज्ज राहा. गोलंदाज आता पुण्याच्या आशिषला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती. चांगली गोलंदाजी एकंदरीत राहिले टीम आई गावदेवी नानकरच्या वतीनं. हो, आता लाईन आणि लेन चेक करावी लागेल. बॅटर देखील बीट, यष्टीरक्षक बीट, शॉट थर्ड आणि शॉट फाईनला बीट करून चेंडू सीमारेषेच्या बाहेर. वाईट +4 हा हायफर पंजा ओपन झालाय आणि या 5 धावा नशिबाच्या टीम ओव्ही 11 जय पारदेव गोवे या संघासाठी.
या 5 धावा कुठेतरी संजीवून देण्याचं कार्य करेल टीम OV11 जय पारदेव गोवे या संघासाठी, कारण की सध्याच्या घडीला धावा बनत नव्हत्या, परंतु या 5 धावा आल्या आणि धावसंख्या आता धावफलकावरती 21 धावा धावफलकावरती. पुणेशा इथे मात्र लॉफ्टेड कव्हर ड्राइव्ह पाहायला मिळतोय. क्षेत्ररक्षक दूरवरून येतात, एक तर कंप्लीट झाली आहे, दुसरीचा प्रयत्न होणार नाहीये, लगेचच माघारी धाडलं गेल्या. एकेका धावेसाठी आता संघर्ष सुरू आहे. आता उर्वरित चेंडू शिल्लक आहेत 10 आणि 10 मध्ये धावा बनवायच्या 34 बनवायच्यात. 10 चेंडू आणि 34 धावेंची आवश्यकता. आता षटकार आणि चौकारांची अतिशबाजी करावी लागेल, यात मात्र शंका नाहीये. जास्तीत जास्त धावा बनवाव्या लागतील, चांगला खेळ करावा लागेल. गोलंदाज तयार, पुनश्च आशिष वरती जबाबदारी. फटका हा तर चांगला आहे, परंतु क्षेत्ररक्षक सज्ज असतील. काऊ कॉर्नरच्या दिशेनं एक धाव मिळेल. संघर्ष करतायत दोन्ही बॅटर्स. आपण पाहिलं तर एका बाजूने नीरज असेल, दुसऱ्या बाजूने देवेना, परंतु आता धावांचा आलेख देखील वाढवणं गरजेचं असेल, कारण की पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये धावा आल्या त्या म्हणजे तब्बल 7 धावा. आणि इथून मात्र या षटकामध्ये जरूर एक पंजा ओपन झाला होता, वाईट प्लस 4 धावा आल्या होत्या, परंतु तदनंतर मोठा फटका आला नाहीये. गोवे संघाच्या वतीनं कमबॅक करणं गरजेचं आहे, मोठे फटके मारावे लागतील. फटका हा तर चांगलाच आहे, परंतु डाऊन द बॉल क्षेत्ररक्षक येतोय आणि इथे चांगलं जजमेंट झालं होतं. असं वाटलं की शेवटच्या मोमेंटला चेंडू हातातून निसटला. कॅचेस विन द मॅचेस, पकडा कॅच जिंका मॅच, हे नेहमी समीकरण राहिले, परंतु आता सध्याच्या घडीला इथे कॅच सोडले की मॅच सोडले हे पाहणं गरजेचं आहे. परंतु धावा अजूनही बनवायच्यात आणि या षटकातील अजूनही 2 चेंडू शिल्लक आहेत. धावसंख्या धावफलकावरती जाऊन पोहोचली 24 या आकड्यावरती आणि जिंकण्यासाठी अजूनही 32 बनवायच्यात. 32 धावा अजूनही बनवायच्यात. चेंडू शिल्लक आहेत 8. फटका हा देखील सुरेख पाहायला मिळतोय. सातत्याने प्रयत्न दोन्ही बॅटर्सच्या वतीनं होत आहेत, परंतु तिथे मात्र क्षेत्ररक्षक लॉंग ऑनला सज्ज होते. एकच धाव मिळेल. आता समीकरण थोडंसं महागडं होत असताना टीम OV11 जय पारदेव गोवे या संघासाठी धावा बनत नाहीयेत. सुरुवातीच्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं होतं, परंतु आता धावांचा आलेख उंचावणं गरजेचं असेल. समोर आज बॅटर देखील संघर्ष करतायत आणि आशिष सहा या षटकातील अंतिम चेंडू. हा देखील चांगला चेंडू पिच केला, चांगली गोलंदाजी राहिली. एक चौकार जरूर आला होता वाईटच्या स्वरूपाने, परंतु आता इथून कमबॅक झाला आणि या अंतिम चेंडूवरती देखील सिंगल घेतली आणि अशा पद्धतीनं 3 षटकांचा वाजवी खेळ समाप्त होतो आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या धावफलकावरती 26 धावा. आता जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 6 मध्ये 30 धावेंची आवश्यकता. याचा अर्थ असा की 5 षटकार इथून मात्र येणं गरजेचं असेल. 6 मध्ये 5 षटकार मारावे लागतील, हा कारनामा करावा लागेल टीम OV11 पारदेव संघाच्या खेळाडूंना, कारण की आता 5 षटकारांची आवश्यकता आहे. आणि आता गोलंदाजी ट्रॅकवरती कुठल्या गोलंदाजाला पाचारण केलं जाईल, अनिकेत वरती ही जबाबदारी आहे. अनिकेतला आपण पाहतोय गोलंदाजी ट्रॅकवरती सज्ज झालाय. पुढील मॅच आपण पाहणार आहोत निंबवली त्यांच्या अगेन्स्ट भिनार. तदनंतरची मॅच असेल, पहिली मॅच जिंकली होती सोरगाव या संघाने आणि त्यांच्या अगेन्स्ट आपण पाहणार आहोत सूर आणि रांजनोडी संघ असेल. सूर संघ तुम्हाला आयोजकांनी सूचना दिली होती की विनर मॅच आहे, कारण की आज अंतिम दिवस आहे. आपण देखील आयोजकांना सहकार्य करणं गरजेचं आहे मित्रांनो, कारण की पुढचा शेड्यूल त्यांचा देखील थोडासा कुठेतरी विलंब होत असतो. सहकार्य करत राहा. दरम्यान विस्टामिक स्ट्रोक डाऊन दी बॉल क्षेत्ररक्षक पोहोचतो आहे आणि इथे मात्र चांगलं जजमेंट राहिला. आणखी एक विकेटचं पतन. फलंदाज बाद, यावेळेस माघारी परतावं लागेल फलंदाज नीरजला.
पुनश्च इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या वतीनं चुकी झाली आहे. अगदी इथे मात्र वाईट प्लस 4 पुनश्च पंजा ओपन झालाय. आता इथून कमबॅक होईल का टीम OV11 जय पारदेव क्रिकेट संघ गोवेचा, कारण की आता जिंकण्यासाठी अवघ्या 31. ओ आला फटका आला आणि इथे मात्र चेंडूला फेकून दिलाय सीमा रेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक सलगचा हा दुसरा षटकार. क्या बात आहे. त्यांचा पैसा वसूल सामना पाहायला मिळतोय. 4 चेंडू मध्ये 4 षटकार पाहिजे होते, 2 मध्ये 2 आलेत आणि अजूनही 2 चेंडू आणि 2 षटकारांची आवश्यकता असेल. किरणजी ठाकरे यांच्याकडून अजूनही षटकार आला तर 1000 रुपयाचा कॅश प्राइज असेल. ओहो व्हॉट शॉट. हेलिकॉप्टर उडवलाय आणि लँड देखील होईल सीमा रेषेच्या बाहेर. वा बाई वा, दमदार फटका, षटकार. मयूरच्या वतीनं आणि या 3 चेंडू मध्ये 3 षटकार आलेत. आता 1000 रुपयाचा कॅश प्राइज जरूर दिलं जाईल, परंतु आता 1 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. आता 1 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. आता दडपणाखाली असेल गोलंदाज मयूर. कमालीची फटकेबाजी केली आहे आणि रवी नक्की समशी मुख्य आयोजक त्यांच्याकडून देखील 500 रुपयाचा कॅश प्राइज असेल. किरण ठाकरे यांच्याकडून 1000 रुपये जमा झालेत. 1 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. हो 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 हो, दडपण दडपण. अजूनही सामना संपलेला नाहीये. कमालीची कामगिरी राहिली आहे. समोर गोलंदाज आपण पाहतो अनिकेत आणि मयूरने इथे 3 चेंडू मध्ये 3 षटकार मारलेत. आता 1 चेंडू आणि 5 धाबा भडवायच्या आहेत. क्या बात आहे. कमालीची मॅच. मेगा फिनाले आणि मेगा फिनाले मध्ये प्रेक्षकांचा पैसा वसूल सामना होतोय. सामना आवडला असेल तर दोन्ही संघांसाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. 1 चेंडू आणि 5 धाब्यांची आवश्यकता. पंच आमच्याकडे वळतायत ऑफस्टिकच्या बाहेर. आता चौकार हवाय. आता गोल्डन षटकार नव्हे तर चौकार आला तरी सुद्धा सामना जिंकू शकेल टीम OV11 जय गावदेव पारदेव संघ. सामना जर जिंकून दिला तर 500 रुपयाचा कॅश प्राइज आमचे मुख्य आयोजक रवी यांच्याकडून दिलं जाईल. 1 चेंडू आणि आता 4 धाब्यांची आवश्यकता. चर्चा आता मात्र क्षेत्ररक्षकांची होती आहे, कारण की आता दडपण असेल अनिकेत वरती. 6 चेंडू मध्ये धावा तब्बल बनवायच्या होत्या, 30 बनवायच्या होत्या आणि आता 26 बनलेल्या आहेत. 4 धाब्यांची आवश्यकता असेल. एक चेंडू 4 धावा. गोलंदाज तयार. व्हॉट अ बॅटिंग. मॅग्निफिसंट एफर्ट आणि षटकारांना सामना होतो फिनिश. मागच्या वर्षीची पुनरावृत्ती झाली असं म्हटलं तरी वावगं ठरणार, कारण की मागच्या वर्षी देखील 4 चेंडू मध्ये 4 षटकार नीरजने मारले होते. आता तो कारनामा इथे मात्र केलाय ऍज अ बॅटर मयूरने आणि मयूरच ठरलाय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. हार्ड लक मोरेश्वर सुतार आणि हार्ड लक नांदकर टीम. मयूर या. मयूर